तर नमस्कार मित्रांनो, तुम्ही आता माणसाने येडे चाळ करून कुठं चालला? चला की तुम्हाला पुढे सांगतो. गाडीत डिझेल टाकला आणि निघालो पुढच्या रस्त्याला. आज आपल्याला जायचं होतं तुळजापूरला. मग गाडीत डिझेल भरलं आणि निघालो पुढं. आता ह्या माणसाची तर ओळख तुम्हाला सांगावं लागत नाही. ह्याला टेंभुर्णीतनं घेतला आणि निघालो मग पुढच्या रस्त्याला. मस्त एन्जॉय करत तर आम्ही निघालेलो, पण पुढे जाऊन एवढं मोठं संकट आमच्या पुढे येईल असं वाटलं नव्हतं. तर चला सांगतो तुम्हाला पुढं. मंगळवेढ्यातल्या मित्रांना भेटलो तसं पुढच्या रस्त्याला निघालो. पुढे गेलो आम्हाला कळलं की रस्ता पूर्णपणे बंद आहे. अतिवृष्टीमुळे पावसाचं पाणी एकदमच नदीला सोडल्यामुळे येण्या जाण्याचं सगळं मार्ग बंद होतं, कारण की तिथला सगळा पूल हालत होता. त्यापायी आम्हाला थांबवलेलं होतं. 1-1.5 तास आहे त्या जागी थांबलेलो. मग काय मी म्हणलं अध्यक्षांना, चला आपण पुढे जाऊन जरा पाणी बिणी करून येऊ. आणि अध्यक्षाला घेऊन निघालो मग पुढे चालत. आमचे अध्यक्ष महोदय पंकज जाधव आणि मी स्वतः मुस्तफी मुलांनी चाललोय पाण्याची पाहणी करण्यासाठी. तर चला बघू काय होतंय. मला वाटलं मी चालता चालता नेपाळमध्ये आलो काय. आता तुम्ही म्हणसाल असं का काही दिवसापूर्वी महेश मोठ्याने एक व्हिडिओ टाकलेला नेपाळचा, ते बसचा. तर ती बस हुबेहूब दिसत होती. म्हणलं आईला चालता चालता नेपाळमध्ये आलो काय. म्हणलं जाऊ द्या, म्हणलं चला आपण पुढे जाऊया. रस्त्यावर चालत असताना एकदम सगळ्यांची गाड्या बका सुटल्यामुळे आम्हाला काही शूट करता आलं नाही. हाय तसं गाडीत बसलो, म्हणलं चला आता निघावं तुळजापूरच्या रस्त्याला. तुळजापूरमध्ये आल्याबरोबर आधी डिझेल टाकून घेतला आणि मग म्हणलं चला आता पुढच्या रस्त्याला निघू आपण. तर अशा प्रकारे आम्ही तुळजापुरामध्ये पोहोचलेलो आहे. येथील पुढील ब्लॉग बघायचा असेल तर आजच्याच फॉलो करून ठेवा. आणि आज ट्रॉपिंगमुळे पाणी वाढल्यामुळे खूपच असं कटाळा आलेला आहे. कटाळा बी आला आणि लय वैताग बी आलाय. तर समजून घ्या. इथला पुढचा ब्लॉग उद्या बघा. भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये.